हाय फ्रेंड्स, चला तर बनवूया आपण तट्टूच्या शेंगाचं लोणचं। तर ह्या दोन शेंगा घेतलेल्या आहेत, तट्टूच्या शेंगा म्हणतात त्याला। ही जंगली वनस्पती आहे। तर याचे छान असे तुकडे करून घेऊया आपण। या पद्धतीने आपण कापून घेणार आहोत आणि त्याच्या आतमध्ये जे बी असते ते काढून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपण त्याच्या आतमधलं बी काढून घेणार आहोत आणि याच पद्धतीने दोन्ही शेंगा आपण कापून घ्यायच्या आहेत। बघा, ते बी काढल्याच्या नंतर बी कडू असते, काढून टाकावं लागते आणि कोवळ्या शेंगा आहेत एकदम। तर या पद्धतीने आपण बी काढून घ्यायचं आहे। तर ह्या अशा दिसतात बघा बी काढल्याच्या नंतर। तर सर्व शेंगा कापून त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहे। तर ह्या तट्टूच्या शेंगामध्ये आपण मीठ आणि हळद लावून एखादी तासासाठी ठेवून द्यायचं आहे, म्हणजे त्याला पाणी सुटते आणि ते पाणी आपण काढून घेऊ। मीठ आणि हळद लावून ठेवून द्यायचं आहे एखादी तासासाठी, झाकण लावून, म्हणजे छान मुरतात त्या मिठामध्ये। आणि पाणी वेगळं करून चाळणीत काढून घ्यायचं आपण, म्हणजे जेवढं पाणी असेल तेवढं ते निथळून जाईल। आणि 10-15 मिनटं आपण असे पंख्यामध्ये ठेवून द्यायचं आहे। चाळणीतच ठेवणार आहे असं पगरवून। याला 10-15 मिनटं आपण पंख्याखाली ठेवून द्यायचं आहे। 10 मिनटानंतर आता आपण लोणचं बनवायला सुरुवात करूया। तर मी एका बाउलमध्ये त्या तट्टूच्या शेंगा घेऊन घेतलेल्या आहेत। त्यात एक छोटी वाटी भरून मी मोहरीची डाळ टाकलेली आहे, 3 चम्मच तिखट टाकलेलं आहे आणि मीठ टाकलेलं आहे। चवीनुसार टाकायचं आहे मीठ। अर्धा चम्मच हळद टाकत आहे, कारण की मीठ आपण अगोदर तट्टूच्या शेंगाला लावलेलं होतं, म्हणून मीठ आवश्यकतेनुसार टाकायचं आहे। आणि 2 लिंबाचा रस टाकलेला आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। चांगल्याने मिक्स करून पूर्ण डाळ आणि पूर्ण मसाले सगळीकडे लागले पाहिजे। मी तेल गरम करून थंड करून घेतलेलं आहे आणि तेल गरम करताना त्यामध्ये थोडंसं हिंग आणि जिरं मोहरीची फोडणी दिली होती। तर थंड करून टाकलेलं आहे तेल आपण, गरम तेल नाही टाकायचं आहे। गरम तेल टाकल्याने लोणचं खराब होत असते। थोडं तिखट मीठ चेक करून घ्यायचं यावेळेस। आणि आता आपलं हे तट्टूचं लोणचं तयार झालेलं आहे, पण खायला थोडंसं 8 दिवसाच्या नंतर खायचं, थोडंसं मुरू द्यायचं लोणचं। तर आता हे लोणचं तयार आहे आपलं। आणि स्वच्छ बॉटलमध्ये, काचेच्या बॉटलमध्ये कोरडी करून बॉटल, पाण्याचा एकही थेंब लागला नाही पाहिजे, या पद्धतीने भरून स्टोअर करून ठेवायचं। तयार आहे आपलं तट्टूचं लोणचं। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।